नमस्कार मंडळी, बरेच दिवस झाले चॅनलवरती व्हिडिओ शेअर करायचे झालेच नाही, कारण मी एक लग्न फंक्शन अटेंड करण्यासाठी पुण्याला गेले होते व तिथे मी नाश्त्यामध्ये हा समोसा खाल्ला तर तो मला खूपच आवडला. म्हणलं चला याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. कुरकुरीत शेवेचा चटपटीत समोस्याची रेसिपी आज बघणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पराठीमध्ये मी 2 कप इतका मैदा घेणार आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर छोटा चमचा ओवा घ्यायचा हातावरती आणि छान अशा प्रकारे चोळून ओवा मैद्यामध्ये घालायचा. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 1/4 इतकं तूप घालायचं आहे. हे घरचंच तूप आहे. मैद्यामध्ये तूप छान मिक्स करून घ्यायचं, चोळून घ्यायचं. अशा प्रकारे मी मैद्यामध्ये तूप मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घटसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. 2 कप मैद्यासाठी मी अर्धा ग्लास इतकं पाणी वापरून घटसर अशी कणिक मळून घेतली आहे. तर अशा प्रकारे मी मिक्स करत याची छान अशी घट्ट कणिक मळून घेतली. कणकेला थोडा वेळ झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि समोस्याचे सारण बनवून घेऊया. 1.5 कप इतकी मी शेव घेतलेली आहे. शेव घ्यायची एका बाउलमध्ये आणि छान हाताने अशा प्रकारे चुरून घ्यायची, म्हणजे आपल्याला समोस्यामध्ये सहज भरता येईल. तर अशा प्रकारे मी याला छान चुरून घेते 1-2 मिनटं. त्यानंतर यामध्ये छोटा चमचा बडीशोप घालायची आहे, चाट मसाला घालायचा, त्यानंतर जिरा पावडर घालायची, लाल तिखट घालायचे. त्यानंतर त्यामध्ये घालायचे चिंचेचा पल्प. तर मी चिंचेचा पल्प कसा बनवला, बिया काढलेली मुठभर चिंच घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली. 10 मिनिटानंतर ती चिंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली, थोडीशी साखर घातली आणि मिक्सरला फिरवून घेतली आणि चाळणीने छान गाळून घेतलं. त्यानंतर जो पल्प खाली उरला तो मी 1 चमचा यामध्ये घालून मिक्स करून घेतला आहे. तयार झालं आहे समोस्यासाठीचे सारण. चला तर मग समोसे बनवायला सुरुवात करूया. कणकीचे छोट्या आकाराचे गोळे घेऊन अशा प्रकारे लांबट आकाराच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या. तर एका लांबट आकाराच्या या पट्टीमध्ये 2 समोसे बनतात. अशा प्रकारे मध्ये कट करून घ्यायची. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे समोस्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर समोसे चिटकवण्यासाठी पाण्याचा वापर नक्की करा, नाहीतर तेलामध्ये समोसा फुटतो. तर असं अंगठ्याने दाबत मी समोसा तयार करून घेते. पूर्णपणे दाबवून छान चिटकवून घ्यायचा. त्यानंतर अशा प्रकारे शेप तयार होतो. त्यामध्ये आपल्याला सारण घालायचं. 1 ते 1.5 चमचा मी सारण घालून घेते. अशा प्रकारे बोटाने छान दाबून सारण भरून घ्यायचं. त्यानंतर चिटकवण्यासाठी पुन्हा एकदा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि छान अशा प्रकारे एक प्लेट पाडायची आणि समोसा चिटकवून घ्यायचा. तर अशा प्रकारे तयार झाला आहे आपला परफेक्ट समोस्याचा शेप. तर मी अशा प्रकारे सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे. तेल छान गरम करून घेतलं. त्यानंतर गॅस मंद आचेवरती केला आहे. तर आता समोसे सगळे बनवून झालेले आहेत. तर गरम तेलामध्ये समोसे सोडून घेते. गॅसची फ्लेम कमी ठेवून समोसे तळून घेतले तर समोसे इतके क्रिस्पी आणि क्रंची तयार होतात. तर हे समोसे 15 दिवस इतके टिकतात. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा प्रकारे मी सगळे समोसे तळून घेते. तर इतके क्रंची समोसे तयार झाले आहेत. तर तेलकट तर समोसे हे अजिबातच झाले नाहीत. बघा, दिसायला तर किती छान झाले आहेत आणि चवीला तर इतके अप्रतिम लागतात. ही समोस्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.